आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया फिल्मी दुनियातले झगमगत्या ताऱ्याला, एक असा तारा ज्याने प्रत्येक प्रकारचे रोल केले, लोकप्रियता मिळवली, अवॉर्ड्स मिळवले आणि टीकात्मक प्रशंसाही मिळवली। एक असा तारा ज्याने मुंबईमध्ये आपल्या यशाचे झेंडे रोवले, एक असा तारा ज्याने हॉलिवूडमध्ये भारताचं नाव केलं आणि आपली स्वतःची लोकप्रियता मिळवली। प्लीज वेलकम फिल्म स्टार, सगळ्यांचे आवडते इरफान। आणि टाळ्या वाजतच राहू दे। आजच्या शोचे जजना आमंत्रित करत आहे टाइम्स ऑफ इंडियाचे मेट्रो एडिशनचे एडिटर अंशुल चतुर्वेदी, आणि यादेखील आपकी अदालतमध्ये आजचा खटला सुरू होईल। आजचे जज दिल्ली टाइम्स एडिटर अंशुल चतुर्वेदी यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। जज साहेब, उभा राहू की खाली बसू? बसून घ्या, बसून घ्या। सुरू करा। तर खटला सुरू करूया। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप फिल्म स्टार इरफान यांच्यावर। आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार इरफान यांच्यावर आरोप आहे की हे आपला हेतू साध्य करण्यासाठी काहीही करू शकतात। इरफान, मी ऐकलंय की लहानपणापासूनच तुमचं एकच स्वप्न होतं की मला प्रसिद्ध व्हायचं आहे आणि प्रसिद्ध होण्यासाठी मी काहीही करू शकतो। ऍक्च्युली वाटायचं, कारण मी माझे खूप प्रयत्न केले काहीतरी कामधंदा शिकण्यासाठी आणि ते इमानदारीने शिकण्याचे, आणि ते करायचे प्रयत्नही केले। मग थोड्याच दिवसात मला इतका कंटाळा यायला लागला, मला वाटलं की मी आयुष्यात फक्त पैशासाठी काम नाही करू शकणार। माझ्या या आत्म्याने त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे। मग मी शोधत राहिलो की मी काय करू। मग मी काही सिनेमे पाहिले, मला असं वाटलं की हीच ती फील्ड आहे ज्यामध्ये कदाचित मी काहीतरी करू शकतो। पण घरातले लोक तर तुम्हाला सिनेमा बघूनही देत नव्हते। तिथे परंपरा होती की कोणताही सिनेमा बघितला नाही पाहिजे, खालच्या पातळीवरचं काम आहे समज होता। समजत तर होते त्यांना, त्यांच्या मते सिनेमा जो आहे तो नेहमीच एक खालच्या दर्जाचा, ते नेहमी त्याला खालच्या दर्जाचा म्हणून पाहायचे आणि त्यांना वाटायचं की हे नाचणाऱ्या गाणाऱ्यांचं काम आहे। तर मी माझ्या आईला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की मी नाचायला गायला नाही जाणार आहे इंडस्ट्रीमध्ये, मी थोडं जरा चांगलं काम करेन। पण त्यांच्या ते लक्षातच नाही आलं, ते कधीच तयार नव्हते। पण माझ्या आतला तो आवाज होता, त्याचंच म्हणणं मी नेहमीच ऐकलं। मिथुन चक्रवर्तीला तुम्ही तुमचा हिरो समजायचा, त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न देखील करायचात। कोणीतरी मला सांगितलं की तुमचा चेहरा मिळतो त्यांच्यासोबत, मिथुन चक्रवर्तीसोबत। तर त्यांचे चित्रपट यायचे त्या काळात, तर त्यांचे केस असे पडायचे खाली, आणि खूप मऊसर केस होते त्यांचे, असे खाली पडायचे। माझे केस दाट आणि कुरळे केस होते। तर आमच्याकडे पैसे नसायचे, तर आम्ही एखादा न्हावी शोधायचो, एखादा न्हावी जो केस असे ड्रायर करून असे खाली करेल। तर तो खाली तर करायचा, पण ते नाऱ्यासारखे केस खाली येऊन ते असे व्हायचे। तर त्यामध्ये आम्ही खूप फोटो वगैरे काढलेत मिथुन चक्रवर्ती सारखे, म्हणून खूप समाधान मिळायचं की मी त्यांच्यासारखा जेव्हा ते दिसतो। फोटो बघतात तर कसं वाटतं? चांगलं वाटतं मला। मिथुन तर आज देखील खूप आवडतात। आता तर मी त्यांचा शेजारी झालोय, तिथेच कुठे आसपास राहतात असं मी ऐकलंय, तर मी त्यांना भेटायला नक्की जाईन। पण तुमचे वडील, मी ऐकलंय की तुम्हाला त्यांना एकदम टफ बनवायचं होतं, एकदम शिकाऱ्यासारखं, एका हंटर सारखं। ते शिकारी व्यक्ती होते, शिकार करायचे, आम्ही जायचो एकत्र शिकार करायला, आम्हाला चांगलं वाटायचं जंगल पाहणं। पण प्राणी मरायचे तेव्हा त्यावरून आम्ही गोष्टी स्वरूप बनवायचो की अरे हा तर मेला, याच्या मुलाचं आता काय होईल, याच्या आईचं काय झालं असेल। तर हे सगळं डोक्यात चालू असायचं। एकदा त्यांनी माझ्याकडून बंदूक चालवलेली आणि एक प्राणी मेला होता, आणि त्याचा माझ्यावर खूप जास्त परिणाम झाला होता। ते मला नेहमी म्हणायचे की आपल्या घरात, पठाणांच्या घरात हा ब्राह्मण जन्माला आलाय। पण असे जे कठोर स्वभावाचे वडील होते, ते देखील तुमच्या मुलाच्या डोळ्यांचे चाहते होते। ते मला नेहमी म्हणायचे की हे डोळे आहेत की एखादी नशा। पण असंच मी कुटुंबाच्या डोळ्यात धूळ टाकून तुम्ही खोटं बोलून NSD मध्ये गेला होतात?
ती धूळ टाकणं गरजेचं होतं, कारण मला आणखी काहीच मला समजत नव्हतं. माझं आयुष्य जे आहे जयपूरमध्ये कशी एक प्रकारे एक्झॉस्ट झालं होतं ते, आणि काही वेगळं घडत नव्हतं. तेच मित्रांसोबत बसून राहणं आणि तेच कॉलेजकडे जाणं, मुलींना छेडणं, मुलींच्या मागे मागे जाणं, आणि छेडूही शकत नव्हतो आम्ही, तर छेडूही शकत नव्हतो. फक्त हे असं आम्ही लोक फक्त लक्ष ठेवून असायचो. 2 मुली जर जात असतील तर आम्ही फक्त लक्ष ठेवायचो, ही तुझी ही माझी. आणि त्यानंतर आपसात भांडण देखील व्हायचं की नाही अरे ती माझी आहे, आणि मग त्यांच्या घरापर्यंत जायचो त्यांच्या मागे मागे, आणि मग विचार करायचो की कसं हिच्यापर्यंत आपला मेसेज पोहोचवता येईल. तर हे काम चालायचं आमचं 4 महिने, 5 महिने, 6 महिने, आणि बाय चान्स कधी काही संधी मिळाली की हॅलो म्हणू शकू, तर हे देखील नाही म्हणू शकायचो आम्ही. आता मुलींच्या गोष्टी सांगून तुम्ही माझा प्रश्न टाळत आहात. अच्छा. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही खोटं बोलला होतात. एकतर माझ्या आईसोबत खोटं बोललो. मी म्हणालो की मी इथे ऍक्टर बनायला जात नाहीये, मी इथे ऍक्टिंग शिकायला जातोय. इथे शिकून मग मी जयपूर युनिव्हर्सिटीमध्ये येईन आणि इथे शिक्षक बनेन, प्राध्यापक बनेन. तर ती लगेच कन्व्हिन्स झाली. आणि मग मी NSD वाल्यांसोबत खोटं बोललो की मी 10 नाटकं केली आहेत आणि सिनेमासोबत काही देणं घेणं नाहीये. मी नाटक करेन, मी नाटक शिकेन आणि मग नाटकच करेन फक्त. तर इतकं माझं खोटं होतं, पण माझ्यासाठी ते योग्य होतं, बरोबर होतं. पण मी हे ऐकलंय की तुम्ही तिथे ऍक्टिंग शिकलात ते एकदम प्रामाणिकपणे. ते माझं ध्येय होतं, आणि तेच शिकायला मी गेलो होतो. म्हणून लोक असं म्हणायचं की हा NSD मध्ये आलाय, याचा सगळ्याशी काही संबंध नाही, हा एका कोशामध्येच असतो, त्याची एक वेगळी दुनिया आहे, त्यातून तो कधी बाहेर नाही पडत. पण मला एक असा गैरसमज होता की मी कधी NSD ला जाईन, टीचर्स मला काहीतरी शिकवतील आणि मी दुसऱ्याच दिवशी ऍक्टर बनेन. तर त्यामागेच मी सतत राहिलो. तो एक संघर्ष होता. पण मुंबई पोहोचलात तेव्हा तुम्हाला काम नाही मिळालं. कोणी सुद्धा. मुंबईमध्ये मी काम शोधायला नाही गेलो. मुंबईत मला जेव्हा बोलवलं गेलं तेव्हा मी गेलो. आणि जेव्हा या टीव्ही सिरियल्स मध्ये तुम्ही ऍक्टिंग करायचा, ते मला ऑलरेडी गोविंद नेलाजींनी तिथे बोलावून घेतलं होतं. त्यांनी माझ्यासोबत 3 चित्रपट केले होते, जे दूरदर्शनवर अजूनही लागतात कधी कधी. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा मुंबईमध्ये 3 चित्रपट केले, मग मी तिथेच थांबलो. पण सिरियल्स पण तुम्ही कशा केल्यात? चाणक्य केली, एक तुम्ही ग्रेट मराठा केली, जय हनुमान नाही केली. ते एक एपिसोड केलं होतं आणि मग मी पळून आलो होतो. पण याच्यात काय अडचण अशी काय आहे, चांगल्या सिरियल्स तर आहेत, चाणक्य आणि मी तर हे सिद्ध करायचा प्रयत्न करतोय की यश मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात, आणि जेव्हा सिनेमामध्ये रोल नाही मिळाला तर तुम्ही म्हणायचं काहीतरी छोटा मोठा रोल द्या. ते सिरियल्स करत असताना मला वाटायचं की मी तर सिनेमा करण्यासाठी इथे आलोय, या सिरियल्स का करत बसलोय. मला अमरीश पुरी यांच्या मागे उभी राहायची संधी मिळाली तर मी धन्य होऊन जाईन, पण ती संधी मला नाही मिळाली. इंडस्ट्रीने नाही दिली. इंडस्ट्रीने तुमचं टॅलेंट नाही ओळखलं त्यावेळेस. मी तेव्हा तर सगळे म्हणायचे की किती चांगला ऍक्टर आहे टीव्हीमध्ये, पण सिनेमामध्ये काम देत नव्हते. सुभाष घई साहेबांना तर मी किती वेळा ऐकलंय, ते म्हणाले की सिरियल बघून यार हा कोण मुलगा आहे, हा एकदम जबरदस्त आहे. मी तर नेहमी वाट पाहायचो की कदाचित माझ्या मोबाईलवर सुभाष घई साहेबांचा फोन येईल कधीतरी, आणि मी मस्करी देखील करायचो बायकोसोबत, तुला माहितीये कोणाचा कॉल आलाय, सुभाषजी. तुमची बायको तर मी ऐकलं की त्या म्हणतात की हे इतके वेडे होते आपल्या कामाबद्दल, जेव्हा लिफ्टमध्ये जात असायचो सोबत तेव्हा हे मोठ्याने डायलॉग म्हणायचे, खूप एम्बॅरेसमेंट व्हायची. हो, कित्येकदा बोलायची ती की तुम्ही जरा बाजारात वगैरे रिहर्सल करणं बंद करा. मी ऍक्च्युली लाऊड थिंकर आहे. माझ्या डोक्यात जे काही येत असेल ते मी जोरात बोलायचो. खूपदा तर बसमधून जर तुम्ही जात असाल असं पकडून आणि तुमचे डायलॉग बोलायला लागलात तर आजूबाजूचे बघायला लागतात. मग ते बघायचे आणि हेही बघायचं की बाजूला कोण बसलंय, तर नजर त्यांच्यावर जायची. तर मग ती म्हणायची की प्लीज तुम्ही हे बंद करा आणि हे घरी करत जा. मानसिंग तोमरमध्ये एक गाणं आहे, तेरी अखिया दोनाली, हे तुमच्याशी अगदी जुळत आहे, आणि तेरी बतिया दोनाली हे तुमचं बोलणं ऐकून वाटत आहे. पण त्यामध्ये रायफलचा झटका तर नाहीये ना माझ्या बोलण्यामध्ये. हो, रायफलचा झटका नाहीये, पण चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही हा आरोप मान्य केला आहे. आणि आता मला एका ब्रेकसाठी थांबायचं आहे, आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये इरफानवर जनतेचे आरोप आणि प्रत्यारोप असे सुरू होते. हॉलिवूडमध्ये तुम्ही डायरेक्टरला सजेस्ट केलं की इंडियामध्ये इंटिमेट सीन देखील पूर्ण कपडे घालून केले जातात. ऍक्च्युली मला लाज वाटत होती, मला माझं शरीर दाखवायचं नव्हतं, म्हणून मी हे सगळं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत मुंबई पासून हॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाने आपली स्वतःची छाप सोडणारे फिल्म स्टार इरफान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप.
आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार इरफान यांच्यावर आरोप आहे की यांचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. इरफान, हे खरं आहे का की मुंबईमध्ये जेव्हा तुम्हाला काम नाही मिळालं आणि जे काम मिळालं ते तुमच्या आवडीचं नव्हतं, तर सगळं सामान बांधून तुम्ही पुन्हा घरी जायला तयार झाला होतात? मी ॲक्च्युली बोर झालो होतो आणि मला हा कंटाळा झेलायचा नव्हता. या कामाला मला माझं काम बनवायचं नव्हतं. हे जे माझं काम आहे, जे काही मी शिकत आहे, जे काही करतोय, याला मला कामासारखं नव्हतं बघायचं. कामासारखं जरी घेतलं तरी मला त्यात मजा येणं गरजेचं आहे. माझा आत्मा जिवंत राहणं गरजेचं आहे. तो जिथे ज्या परिस्थितीत जिवंत राहील तिथे जायला तर मला जेव्हा पळून जात होतात मुंबई सोडून घाबरून, मग थांबलात कसे? ते आमचे एक मित्र आहेत तिग्मांशू धुलिया. त्यांनी सांगितलं की अरे जरा थांब, तुला एक नॅशनल अवॉर्ड मिळवून देतो, त्यानंतर तू जा. तर ते आजपर्यंत नाही मिळवून दिला. हासिल, ज्यामध्ये तुम्ही विलन बनला होतात, खलनायक, मी खलनायक होतो. आणि खूप हिट झाला होतात. हो, मी हिट झालो होतो. आणि भरपूर. ऐकलं की त्याच्यानंतर खूप ऑफर्स येत होतात तुम्हाला विलन बनण्यासाठी, खलनायकाच्या रोज भूमिकेसाठी, 2 सिनेमे येत होते. आणि तुम्हाला हिरो बनायचं होतं. मला खलनायक तर खलनायकच बनून राहायचं नव्हतं. काहीतरी वेगळं बनवा. खलनायक तर केला होता मी. आता काहीतरी वेगळं करायचं होतं. हेच तर मी तुम्हाला म्हणतोय की नकारात्मक दृष्टिकोन आहे जे मिळालं आहे त्यामध्ये आनंदी नाही आहात. आता खलनायक प्रसिद्ध झालाय तर हिरो बनायचं आहे. अगदी बरोबर आहे. दृष्टिकोन नकारात्मक आहे हे बरोबर आहे. नकारात्मक यासाठी की मी स्वतःला खूप अच्छा, क्रिटिसाइज मकबूलमुळे करत तुम्ही असतो. खुश झालात, ज्यामध्ये तुम्हाला हिरो बनण्याची संधी मिळाली तुम्हाला. अगदीच मी खूप खुश झालो आणि मला खूप मस्त वाटलं. तो सिनेमा माझा वन ऑफ द फेवरेट सिनेमा आहे. तुमच्या मनात असं होतं की माझ्यासारख्या चेहऱ्याचा माणूस हिरो कसा काय बनू शकतो? ॲक्च्युअली ते खूप आधी होतं जेव्हा मी खूप विचार करायचो की ॲक्टर कसा बनू शकेन. मी कित्येकदा बघायचो की माझा चेहरा कोणासोबत जुळतोय का, माझ्यासारखा कोणी ॲक्टर आहे का. तर डाऊट तर नेहमी असायचा नक्कीच, पण नंतर जेव्हा अंदाज आला की सगळे वाकडे तिकडे सगळेही बनू शकतात ॲक्टर असे, त्यामुळे बहुसंख्य सुपरस्टार हे पारंपरिक पद्धतीने नशीबवान आहेत असं कधीच मानलं नाही गेलंय. मग ते राजेश खन्ना साहेब असोत, अमिताभ बच्चन साहेब असोत, दिलीप कुमार साहेब असो, मी माझी त्यांच्याशी तुलना नाही करतोय, पण एक शक्यता सांगतोय की माणसाच्या आतील व्यक्तिमत्वाचा जास्त करून प्रभाव पडतो लोकांवर, ना की फक्त दिसण्याचा. हो, हे अपारंपरिक झालं. हो. पण तुम्हाला हिट मोठा स्टार पानसिंग तोमरने बनवला आहे. हो, पानसिंग तोमरची जी आत्मा आतापर्यंत भटकत होती, ज्यांच्यासोबत या देशाने न्याय केला नाही, देशातल्या सिस्टीमने त्यांच्यासोबत न्याय केला नव्हता, त्यांना आमच्या स्टोरीच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. तुम्ही असं म्हणायला लागला होतात की मला चर्चेत राहणं येत नाही, मला PR करणं येत नाही. काही ना काही स्वतःची कमतरता शोधत असता. ते तर आहे. मी काही ना काही कमतरता शोधत राहतो स्वतःची. पण इतकं पानसिंग तोमरच्या यशामुळे मला खूप आनंद झाला आणि मला त्याच्यानंतर कसलीच तक्रार नाहीये. पानसिंग तोमरच्या बाबतीत मला कसलीच तक्रार नाहीये. फक्त एवढंच की काय आपण त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा ड्यू त्यांना मिळाला आहे की नाही, ही माझी काळजी नक्की आहे. या व्यतिरिक्त मला कसलीच तक्रार नाहीये, कोणत्याही प्रकारची. कधी ही पण तक्रार झाली आहे की मी इंग्रजी तेवढी चांगली नाही बोलू शकत. आता नाही बोलू शकत तर नाही बोलू शकत, त्यात काय? मला ॲक्च्युअली जेव्हा मी तेवढा पॉप्युलर झालो नव्हतो, मी मुंबईमध्ये स्ट्रगल करत होतो, तर माझ्या आजूबाजूचे लोक मला खूप सांगत असायचे की इफ यू वॉन्ट टू ब्रेक इन यू शुड ट्राय टू लर्न इंग्लिश, यू शुड लुक लाईक इंग्लिश क्लास, यू शुड लुक लाईक एलिट. आणि मला या गोष्टीमुळे खूप प्रॉब्लेम होत होता. माझं म्हणणं असं होतं की भाषा तुम्हाला उच्चभ्रू नाही बनवत, भाषा तुम्हाला सभ्य व्यक्ती नाही बनवत. भाषा तर कोणीही बोलू शकतं, पण तुमचं मन कसं आहे ते जास्त महत्वाचं आहे. पण इरफान, जो ॲक्टर चांगली इंग्रजी बोलू शकत नाही, जो ॲक्टर ज्याचा चेहरा असा आहे जसा तुमचा आहे, तो हॉलिवूडमध्ये जातो हिरो बनायला. ॲक्च्युली या चेहऱ्यामुळेच उदरनिर्वाह होतो. माझा चेहरा खूप आवडतो हॉलिवूडवाल्यांना आणि ते मला ते जे आहेत वेगवेगळ्या पदव्या देत राहतात आणि माझ्या चेहऱ्यावर मंत्रमुग्ध आहेत ते. पण तुम्ही जेव्हा हॉलिवूडच्या डायरेक्टर साहेबांना इंग्रजी म्हणायला सांगता, तर मी ऐकलंय की जी एक सिनेमा आला होता लाईफ ऑफ पाय, हो. यामध्ये तुम्हाला एक वेगळीच इंग्रजी बोलायला सांगितली गेली.
हो, आता इंग्रजीचं बघा, एकतर ती तशी बोलली पाहिजे, पण जेव्हा भूमिकेचा प्रश्न असतो मी कधीच कमी पडत नाही. आता नेमसेकमध्ये असं झालं की बंगाली ॲक्सेंटमध्ये इंग्रजी बोलायची होती मला, तर मी त्याची पूर्ण तयारी केली. त्यांनी तिथे म्हटलं की जर मला तुम्ही जनतेला 1-2 नमुने दाखवलेत की बंगाली स्टाईलमध्ये इंग्रजी कशी बोलायची. मला यावेळी तर आठवत नाहीये. ती मी बंगाली स्टाईलमध्ये बोलत होतो. आय आय मला मला आता आता ते पटकन आठवत नाहीये. पण लाईफ ऑफ पायमध्ये जे आहे त्यांनी म्हटलं की कॅनेडियन फ्रेंच इंडियन ॲक्सेंट. तर असं मी कुठून आणू कॅनेडियन फ्रेंच इंडियन? तर मला माहीत नव्हतं की मला ट्रेनर हायर करायला पाहिजे. आणि तेव्हा मी स्वतः काहीतरी प्रयत्न करत राहिलो. 3-4 महिने त्यामध्ये माझे वाया गेले. जेव्हा जाऊन शूटिंग करायला लागलो, तेव्हा ते म्हटलं की हा ॲक्सेंट ठीक नाहीये. तर खालीच इंग्रजीमध्ये बोला. तर मग थोडं चेंज करावं लागलं. आणि अमेझिंग स्पायडरमॅनमध्ये तो एक सिनेमा, त्यामध्ये पण इंग्रजी ॲक्सेंट आहे. त्यामध्ये कोणत्याही इंडियन ॲक्सेंटची गरज नव्हती. तर तो देखील अमेरिकन ॲक्सेंट आहे. तेच तर आपले जे लोक आहेत त्या सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की जर इंग्रजी येत नसेल तरी देखील कसं अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोललं जाऊ शकतं. ते जे आजकाल जे सगळे यांना शिकवत असतात, ते जे आजकाल सर्व्हिस नाही चालू रात्रभर टेलिफोनवर बोलत कॉल राहण्याची. सेंटर. कॉल सेंटर. कॉल सेंटर. कॉल सेंटर. तुमची तक्रार ही आहे की तुम्हाला असे रोल करावे लागतात ज्यावर तुम्ही विश्वासच नाही ठेवत. खूपदा करावे लागतात. तर कित्येकदा माणसाला नेहमी कधी-कधी काही पैशांची गरज भासत असते, तर खूपदा करावा लागतो. हां. चला, चांगलं आहे की तुम्ही प्रामाणिकपणे मान्य केलं की पैशांची गरज असली की कधी-कधी उलट-सुलट रोल देखील करता हो, तुम्ही. नक्कीच. ते करावेच लागतात. केले आहेत आणि पण त्यांचा जो परिणाम आहे, तो खूप चांगला नाही राहत त्यातल्या. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एवढे कॅरेक्टर्स केले, पण कोणतं कॅरेक्टर तुम्ही जास्त एन्जॉय करता? पानसिंग तोमर सारखं कॅरेक्टर की रोमॅन्टिक कॅरेक्टर? दोन्ही. पानसिंग आणि जास्त रोमॅन्स. एन्जॉय कोणतं करता? खऱ्या आयुष्यात रोमॅन्स. आणि सिनेमामध्ये पानसिंग. म्हणजे रोमॅन्टिक जास्त आहे. हो. रोमॅन्स बघा, रोमॅन्स एक अशी गोष्ट आहे. रोमॅन्स आपल्या या ज्या पृथ्वीवर आपण जन्माला आलोय, या आयुष्यातल्या कडवटपणाचा विरोध करण्यासाठी हा रोमॅन्टिसिझम आहे. रोमॅन्टिसिझम आपल्याला ही ताकद देतो की आपण त्या कडवट सत्यासोबत लढू शकू. पण हे खरं आहे का की जेव्हा सिनेमांमध्ये इंटिमेट सीन करायचे असतात तेव्हा तुम्हाला खूप समस्या येतात? मला वाटतं की समोरची जी पार्टनर आहे तिला कोणती समस्या नाही आली पाहिजे. तिच्या चेहऱ्यावर समस्या दिसली नाही पाहिजे. याची मला खूप भीती वाटते. जर मला वाटलं की समोरची जी पार्टनर आहे ती कम्फर्टेबल आहे, तर मला तर चांगलंच वाटतं. मी तर असं वाचलंय की हॉलिवूडमध्ये तुम्ही डायरेक्टरना सजेस्ट केलं की इंडियामध्ये इंटिमेट सीन देखील पूर्ण कपडे घालून केले जातात. हो, ॲक्च्युअली एका डिरेक्टर सोबत मी काम करत होतो. तर त्यांनी म्हटलं की तुमचा एक इंटिमेट सीन आहे. तुम्हाला ते तुमचा कुर्ता काढावा लागेल. मी म्हटलं कुर्ता नाही काढणार. मग म्हणता, अरे तू बेडवर झोपलायस तू कपडे काढून नाही झोपणार? मग म्हटलं आमच्याकडे नाही झोपत कपडे काढून. आमच्या इथे कपडे घालूनच झोपतात. तिकडची अशी पद्धत आहे की तुम्ही कुठेही झोपलात, कसंही झोपलात तरी कपडे काढूनच झोपावं लागेल तुम्हाला. आणि मग ते झोपतात. तर मी त्यांना म्हटलं की बाबा आमचं हे हिंदुस्थान आहे. मी तर हिंदुस्थानी कॅरेक्टर करतोय. मी तर कुर्ता घालून झोपणार. तर मी कुर्ता घालूनच झोपलो. ॲक्च्युली मला खूप लाज वाटत होती. मला माझं शरीर दाखवायचं नव्हतं. म्हणून मी हे सगळं. इरफान, माझ्याकडे आणखी यादी आहे. खूप हो. सारे आरोप आहेत, खूप सारे प्रश्न आहेत, पण एका ब्रेकसाठी थांबायचं आहे. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये इरफानवर जनतेचे आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. तुमचं म्हणणं आहे की सरस्वती असली पाहिजे सिनेमांमध्ये, पवित्रता असली पाहिजे. तर मल्लिका शेरावत सोबत तुम्ही हिस केली होती तेव्हा तुम्ही वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत फिल्म स्टार इरफान. आपकी अदालतमध्ये इरफानवर आता जनतेकडून पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार इरफान यांच्यावर आरोप आहे की हे फिल्मी दुनियेच्या परंपरांना मोडू पाहत आहेत. इरफान, तुम्ही म्हणत होतात की कधी कधी पैशांसाठी काम करावं लागतं आणि जेव्हा पैशांसाठी काम करता तेव्हा तुम्हाला खूप दुःख होतो, त्रास होतो. पण आपल्या इंडस्ट्रीची परंपरा तर हीच आहे की प्रत्येक मोठा स्टार हा फक्त पैशांसाठी काम करतो.
मी नाही मानत की प्रत्येक मोठा स्टार हा पैशांसाठीच काम आम्ही तर करतो. विचार करतो की 100 करोड नाही मिळाले तर मोठा स्टार नाहीये. तो एक विचित्र असा शाप टाकला गेलाय सिनेमांवर. परंपरा तोडणं कदाचित माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हा मला वरच्याने मला या या मिशन सोबत पाठवलंय. मी परंपरांवर प्रश्न विचारेन आणि तोडण्याचे प्रयत्न नक्की करेन. तर तुम्ही असं म्हणताय की हे जे 100 करोडवाले फिल्म स्टार्स आहेत, यांना तोडून तुम्ही मोठ्यात मोठे 1000 करोडवाले स्टार बनाल. नाही, 1000 करोडवाला तर मी आहेच. माझे सिनेमे जे आहे माझं म्हणणं इतकंच आहे की बघा, हे एक वेगळंच मिश्रण आहे हे सिनेमा. यामध्ये सरस्वती आणि लक्ष्मी दोघांचं मिश्रण आहे. हे सोपं मिश्रण नाहीये आणि हे एका गोष्टीचं माध्यम जे आहे ते खूप पवित्र माध्यम आहे. याच्या मार्फत मी करोडो लोकांच्या मनापर्यंत पोहोचू शकतो. ही याची ताकद आहे. मी तुम्हाला एक असा अनुभव देऊ शकतो जो तुम्हाला 10 वर्षांपर्यंत लक्षात राहील. इरफान, तुमचं म्हणणं आहे की सरस्वती असली पाहिजे सिनेमांमध्ये, पवित्रता असली पाहिजे. तर मल्लिका शेरावत सोबत तुम्ही हिस केली होती तेव्हा तुम्ही पवित्रता होती? तिच्यामध्ये लक्ष्मी दिसत होती मला. त्यावेळेस लक्ष्मीजींचा प्रभाव होता माझ्यावर. आणि जेव्हा 7 खून माफ मध्ये तुम्ही रोल केला होता, ते खरं तर तो रोल ज्या प्रकारे एडिट झाला त्यामुळे त्याचा जास्त भयानक वाटत होता. एवढा भयानक तो नव्हताच, पण विशाल साहेबांसोबत मला काम करायचं होतं आणि त्यांनी ही ऑफर दिली, तर मी संधी शोधत होतो. तसं तर मला रोल आवडत नव्हता. जसं ते म्हणाले की वाईफ बिटर, मी म्हणालो नाही यार, मी नाही करणार. मला वाटलं की यात काय एक्सप्लोर मी करू शकतो, मी यात काय जाणून घेईन. एका स्त्रीला मारून आपल्या बायकोला मारतोय. पण मी थोडंफार वर्कआउट केलं होतं त्यामध्ये. पण ते जे आहे एडिटिंगमध्ये खूप अशा गोष्टी काढून टाकण्यात आल्या होत्या. तर आहे का की तुम्ही खूप सारे सिनेमे साईन केले होते जे तुम्हाला करायची इच्छा नव्हती, पण फक्त पैशांसाठी केले आणि हे सिनेमे चालले देखील नाहीत? हो, तसं झालं. पण हे काय आहे, हे आयुष्य आहे. त्यामध्ये खूप साऱ्या अनुभवासाठी देखील माणूस असं करतो. मला हे सगळं माहित नाहीये की हा हिट होईल की नाही होणार हा आता सिनेमा. कोणते असे सिनेमे आहेत ज्यामध्ये तुम्हाला वाटलं की खरंच की मला नव्हते करायला पाहिजे होते? खूप सारे आहेत. त्यांचं नाव घेणं आता योग्य नसेल, कारण जे डायरेक्टर आहे त्यांनी तर मेहनतीनेच बनवली आहे. तर त्यांना का बदनाम करू मी इथे. खूप अशा फिल्म्स आहेत ज्यांच्या सेटवर गेल्यावरच मला असं वाटलं की खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून. आणि यासाठी कारण तुम्ही पैसे घेतलेत, तुम्ही साईन केली आहे आणि लोक जे आहेत तुमच्यावर चर्चा देखील करतायत. तर यासाठी तुम्हाला ते निभवावं लागतं. तर प्रोफेशनल कमिटमेंट होऊन जाते. तर तो एक प्रवास असतो जो की तुम्हाला करावाच लागतो. जसं की लग्न होतं आणि मग तुम्हाला वाटतं की आपल्याला एकत्र नाही राहिलं पाहिजे तरी राहतात. तर तसं निभवावंच लागतं मग. सगळ्यात मोठे जज तुमच्या सिनेमाची, तुमच्या ॲक्टिंगची ही जनता असते. खूप सारे लोकं इथे आहेत. यांच्या मनात जे प्रश्न आहेत, तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? हां, हो, इथे द्या. दुसऱ्या रांगेमध्ये. हो. असा कोणता रोल आहे जो तुम्हाला पुन्हा कधीही करायची इच्छा नाही? तो जय हनुमानमध्ये जो केला होता. थँक्यू सर, थँक्यू. सर, तुमचा एक सिनेमा होता थँक्यू. त्यामध्ये तुम्हाला आठवतंय का, तुमचा एक डायलॉग होता, तुम्ही म्हणाला होतात की लडकियों को और औरत को आपसे ज्यादा कोई नहीं जानता. अगदी खरंय. तर सर काही तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील टिप्स. मी टिप्स देतो तुम्हाला. बघा, आपण जे आहोत ना, आपण एका पुरुषामध्ये एक पुरुष देखील असतो, एक स्त्री देखील असते. बरोबर. आणि एका स्त्रीमध्ये स्त्री देखील असते, पुरुष देखील असतो. आपल्या स्त्रीला समजून घ्या. पण एक गोष्ट आणखीन सांगतो, त्यामुळे कसली मदत नाही मिळत. तुमची जी करिअरची जर्नी आहे ती मुंबईपासून हॉलिवूडच्या इंटरनॅशनल मूव्हीज पर्यंत आहे. तुम्ही कधी हॉलिवूडमध्ये सेटल होण्याचा विचार नाही केला? मला बऱ्याचदा असं वाटतं की सेटल झालं पाहिजे, ज्या प्रकारच्या ऑफर्स येतात. पण मी दुसऱ्या आता या स्टेजवर कदाचित मी खूप तरुण असतो, तुमच्या इतकं वय असतं आणि मला या प्रकारच्या संधी मिळाल्या असत्या तर कदाचित मी देश सोडून राहायला गेलोही असतो.
पण मी खूप वेळा असं पाहिलंय की जसं कॅनडामध्ये गेलोय आणि अशा बऱ्याच ठिकाणी गेलोय, तिथे 40च्या पुढचा माणूस नोकरी करताना, काम करताना खूप थकलेला असतो. तरुण पिढीमध्ये जितके लोक आहेत ते खूप मोठ्या संख्येने इन्व्हॉल्व आहेत. त्यांच्याकडे खूप काही करण्यासाठी आहे. पण जितक्या लोकांना मी पाहिलं एका ठराविक वयानंतर माणूस आपल्या मुलांकडे परतू लागतो, ही एक प्रवृत्ती आहे. तर या स्टेजमध्ये मी दुसऱ्या देशामध्ये नाही जाऊ शकत. मला माझ्या देशात राहायचंय, इथून काम करणंच माझ्यासाठी जास्त योग्य आहे. इरफान, तुम्हाला इथल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहायचं आहे, तर काम देखील करायचं आहे, पण इथल्या परंपरांना तुम्ही तोडू पाहता. आता इथली एक परंपरा फिल्म स्टारशिप बद्दलची गॉसिप्स खूप छापल्या जातात आणि तुमची लाईफ इतकी बोर आहे की शोधून शोधून देखील गॉसिप्स मिळत नाहीत. म्हणजे मी चांगला ऑपरेटर आहे. दोन हो, चार मी गोष्टी मला मिळाल्या. हां. जसं एकामध्ये छापलंय की ममता पटेलने इरफानवर कास्टिंग काउच करण्याचा आरोप लावला आहे. माझी अजून इतकी लायकी नाही झाली की म्हणजे मी म्हणेन की यांना रोल द्या आणि तो रोल लगेच मिळेल. तर कास्टिंग काउच म्हणजे अजून संधी नाही मिळाली आहे. संधी मिळाल्यावर सांगेन. आणखी एक बातमी अशी छापली आहे की माहीमुळे इरफान आणि तिग्मांशू मध्ये दुरावा आला आहे. आता हे तर माईजींनाच विचारण्यात यावं. मी यावरून बोललो तर असं वाटेल की स्वतःची बाजू मांडतोय. नाही, माई स्वतःमध्येच एक निर्मळ, स्वच्छ मनाची मुलगी आहे आणि मला नाही वाटत की तिग्मांशू आणि माझ्यामध्ये दुरावा आणण्यासाठी एका मुलीची गरज आहे. आमच्यात दुरावा येणार असेल तर तो कसाही येईल, नाहीतर कोणामुळेही नाही येणार. ऐकलंय की खूप मित्र आहेत तुमचे. माझा आणि खूप जिवलग मित्र आहे. माझा एकमेव मित्र आहे तो, ज्याने मला खूप काही शिकवलंय आणि ज्याच्यासोबत मी जर माझं मन झालं तर प्रत्येक जन्मातच मी त्याचा मित्र बनून राहीन आणि त्याला माझं मी करू शकलो तर मी त्याला विकत घेऊन माझ्या घरी ठेवीन. पण तुम्हाला तुमचं लाईफ खूपच बोरिंग नाही वाटत? इतकं शोधून देखील मुश्किलीने 2 चर्चा मिळाल्या तुमच्याबद्दल. मी तेच तर म्हणतो ना, यामुळे काहीच फायदा होत नाही. मी समजून घ्यायचा प्रयत्न केला, मी प्रयत्न नाही केला. मी बायकांना समजून घ्यायचा प्रयत्न केला, मी जो प्रयत्न केला पाहिजे होता तो नाही करू शकलो. इरफान, आता ज्या परंपरा आहेत, आमची तर इच्छा आहे की त्या अशा परंपरांना तुम्ही तोडत राहा. ज्या चुकीच्या परंपरा आहेत, तुम्ही चांगल्या परंपरा सुरुवात करा. मला आणखी एका ब्रेकसाठी थांबायचं आहे आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये इरफानवर जनतेचे आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. मी ऍक्टर तर नव्हतोच, तर मला शिकावी लागली ऍक्टिंग. तर त्यासाठी माझा संघर्ष होता की मी जर ऍक्टिंग नाही करू शकलो तर मी इथे येऊन काय करणार. तर तो एक दबाव होता तेव्हा. पण आता मी वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण आपल्या जनतेकडून प्रश्न विचारत आहोत फिल्म स्टार इरफान यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार इरफान यांच्यावर आरोप आहे की हे नेहमी दबावाखालीच असतात. इरफान, तुमचा मित्र असे म्हणतात की हा नेहमी त्रासलेला असतो, नेहमी विचारात गडलेला असतो. कदाचित माझा चेहरा असा आहे की मी विचार करताना दिसतोय. खरं तर मी विचार नाही करत आहे. तुमच्या बायकोचा एक इंटरव्ह्यू पाहिला, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की स्वतःच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत ते नेहमी टेन्शनमध्ये असतात, प्रत्येक क्षणी ते वेडे असतात, अतिमहत्वाकांक्षी असतात. तो एक काळ होता जेव्हा एनएसडी मधून निघालो होतो आणि एनएसडीच्या दरम्यान मी त्या ग्राफला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तर तेव्हा तेवढं जास्त प्रेशर असायचं. मला असा आत्मविश्वास होता की एनएसडी मध्ये जे आहे ते मला शिकवेल. खरं तर ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःलाच तुमच्या प्रॅक्टिसने हळूहळू शिकावी लागत असते आणि याची एक प्रोसेस आहे. हे असं नाहीये की तुम्ही कोणत्या तरी इंटरव्ह्यू मध्ये गेलात आणि इंजिनिअरिंग शिकलात तर हे असं नसतं. प्रोसेस असते. डान्स थोडंफार येत असतो तुम्हाला, गाणं आपोआप यायला लागतं. तर मी ऍक्टर तर नव्हतोच, तर मला शिकावी लागली ऍक्टिंग. तर त्यासाठी माझा संघर्ष होता की मी जर ऍक्टिंग नाही करू शकलो तर मी इथे येऊन काय करणार. तर तो एक दबाव होता तेव्हा. पण आता मी तसा नाही आहे. पण याचं कारण काय आहे की तुमचं नाव होतं साहबजादे इरफान अली खान. हो तुम्ही आधी थोडं लहान करून नाव केलं इरफान खान हो. आणि आता अजून मोठे झालात तर अजून छोटं केलं इरफान. आणखी मोठं झाल्यावर इरफान देखील कट करून टाकेन. पण याचं कारण असं तर नव्हतं ना की माय नेम इज खान असल्यामुळे अमेरिकेमध्ये एअरपोर्टवर तुमचे देखील कपडे उतरवले जातात. पासपोर्ट ते तर गोष्ट हीच आहे. त्रास हाच आहे की आता कस आहे, पासपोर्टवर तुम्हाला आडनाव लिहिणं आवश्यक आहे. तुम्हाला कित्येक डिपार्टमेंट असे आहेत तिथे तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की तुमचा धर्म काय आहे.
माझ्या हिशोबाने धर्म ही एक खूप प्रायव्हेट गोष्ट आहे. ते तुमच्या आणि तुमच्या देवाच्या मधलं एक नातं आहे, जे एक प्रायव्हेट नातं आहे. ते कोणत्याही फॉर्ममध्ये लिहिण्याची गरज का भासते, माझा हा प्रश्न आहे जगाला. आणि माझा प्रश्न असा आहे की काय अमेरिकेमध्ये खान नाव असल्यामुळे तुम्हाला देखील कधी एअरपोर्टवर अगदीच. एअरपोर्टवर एकदाच नाही, खूप वेळा मला थांबवलं गेलं आणि माझी खूप चिडचिड देखील झाली. मला एकदा तर मी त्यांना काहीतरी म्हटलं देखील, ज्या पोलीसवाल्यांनी मला थांबवलं होतं. मी म्हटलं की इफ यू डोंट वॉन्ट टू गिव्ह मी अ व्हिसा, व्हाय डू यू इश्यू अ व्हिसा टू मी इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ इट. तर त्यांचा काहीतरी वेगळाच प्रतिसाद होता. ते बोलले, आर यू थ्रेटनिंग मी, आर यू थ्रेटनिंग मी. तर मी म्हणालो, नाही नाही, मी थ्रेटनिंग नाही करत आहे, मी फक्त एक प्रश्न विचारतोय तुम्हाला. तर त्यांची एक वेगळी पद्धत काय असते की जसं तुम्ही इमिग्रेशन क्रॉस करायला लागतात, अचानक ते तुमचा पासपोर्ट चेक करायला लागतात, बोलतात की जस्ट वेट. मग उठतील, पासपोर्ट बंद करतील, 1-2 पोलीसवाले येतील, मोठमोठ्या बंदुका लागल्यात, पिस्टल लागलेत, ते तुम्हाला पकडतात आणि घेऊन जातात, खोलीमध्ये बसवतात. तुम्ही तिथे काहीही बोलू शकत नाही, फोन नाही घेऊ शकत, तुम्ही फोनला हात नाही लावू शकत, तुम्हाला कोणती गाडी घ्यायला आली आहे त्यांना माहिती नाही देऊ शकत, तुम्ही बसलात शांत, जस्ट सिट. अरे काय झालं, सिट. फोन नो. तर तुम्हाला वाटतं की काय केलंय आहे असं आपण, तर ते अपमानास्पद एक असतं ते. तर ते नक्कीच आहे, माझ्या नावामुळे कदाचित कोणाचं तरी नाव सिमिलर आहे, काय कारण तेही नाही सांगत कधी. आणि जेव्हा क्लिअर करून झालं त्यानंतर विचारलं की काय कारण आहे, तर गो प्लीज गो. नाही की जेव्हापासून खान नावामधून काढून टाकलं त्यानंतर काही मार्ग सोपा झाला अमेरिकेमध्ये? काही सोपं नाही झालं. ते पासपोर्टमध्ये लिहिलेलंच आहे खान. तर त्यापासून सुटका नाहीये माझी. तर मी जेव्हा असं होतं की जेव्हा मी कुठे जात असतो तेव्हा आधीपासूनच बोलून टाकतो. जे प्रोडक्शन बोलवतं की मी एअरपोर्टवर नाही थांबणार. जर त्यांनी मला थांबवलं तर मी परत येईन दुसरं तिकीट काढून. तर ते आधीपासूनच काहीतरी बोलून नाही, पण ठेवतात तुम्ही आता immigration मध्ये. हॉलिवूडमध्ये खूप सिनेमे केले आहेत, तर थोडाफार आता ओळखायला पण लागले तिथली असतील. सिस्टीम अशी आहे की ते सिस्टीममध्ये खूप बांधलेले आहेत. त्यांना वाटतं की हो केले असतील सिनेमे. बघा, असू शकतात की याच्या आत देखील काहीतरी गुपित असेल लपलेलं. तर ते देखील नाही मानत. ते म्हणतात की अरे हां स्पायडरमॅन, अरे हां ओ या वी रिमेंबर, बट स्टील. सलाम मुंबईपासून स्पायडरमॅन पर्यंत खूप अचीवमेंट्स ऑफ जर्नी राहिलेलं आहे. ह्या सगळ्यामध्ये एका गोष्टीने खूप साथ दिली आहे तुमची आणि कायम देते, ती म्हणजे तुमचे डोळे. तुमचे अर्ध अधिक काम तर तुमचे डोळेच करतं, जे की तुमची USP आहे. तर का ह्याचा तुम्ही वापर करता का प्रत्येक मूवीमध्ये? खूप खूप आभार तुमचे कॉम्प्लिमेंट देण्यासाठी. बघा, यात माझं काही योगदान नाहीये. हे तर वरच्याने दिलेलं आहे, जसं दिलंय. त्यात पण डोळ्यांचं कसं असतं की जे तुम्ही करत असतात, जे तुमच्या आतमध्ये जे चालू आहे, ते कुठे ना कुठे तुमच्या डोळ्यातून त्याचे इम्प्रेशन बाहेर येतं. आणि होऊ शकतं माझ्या इतक्या तक्रारी आहेत आयुष्यामध्ये, इतकी स्वप्न आहेत, इतक्या आकांक्षा आहेत, त्या सगळ्या झळकत असतील. तर हे तुम्ही मुद्दाम यूज नाही करू शकत आहे. तुम्ही मुद्दाम केलं, जर मी असं केलं तर माझे डोळे हे असे दिसतील, मी असा विचार नाही केला कधीच. नाही केला तुम्ही वापर. नाही, कधीच त्या प्रकारे नाही बट केलं. इट इज इम्पॅक्टफुल सर. इट्स क्या अ बात आहे. कॉम्प्लिमेंट. Thank you. थँक्यू सर. तुमचे धन्यवाद. मित्र तिग्मांशूंचा एक इंटरव्ह्यू वाचला तेव्हा म्हटले होते की याचा जो सेक्स अपील जो आहे ते फक्त बुद्धिमान महिलांना हिट करत असतं. हा, त्याला असं म्हणायचं की बाकीच्यांना नाही करत. हा त्याचा मोठेपणा आणि आहे, तुम्हाला पण म्हणायचंय की बाकीच्यांना देखील हिट करायला पाहिजे. करायला पाहिजे. मला वाटतं, माझी इच्छा आहे की बाकीच्यांना देखील करायला पाहिजे. कारण माझ्यासाठी खूप गरजेचं आहे की मला स्त्रिया कशा प्रकारे बघतात आणि माझं त्यांच्यावर काय इम्प्रेशन आहे. आणि जर माझं कौतुक करतात आणि मला शुभेच्छा देतात, तर माझं आयुष्य यशस्वी आहे. त्यासाठी डोळ्यांचा वापर करता का? कधी कधी. सर 1988च्या सलाम बॉम्बे पासून ते साहेब बीवी गँगस्टर रिटर्न्स पर्यंत तुम्ही सर इतका चांगला प्रवास साध्य केलाय. तर सर तुमच्या हिशोबाने तुमची सगळ्यात कठीण आणि मोस्ट चॅलेंजिंग भूमिका कोणती होती? माझे 2 ॲक्च्युअली लाईफ ऑफ पाय सगळ्यात जास्त आव्हानात्मक होती. त्याचे खूप कारणं होती. त्यामध्ये ज्या प्रकारची तयारी करावी लागली, ज्या प्रकारे डिमांड्स माझ्याकडनं केल्या गेल्या, ज्या प्रकारचं एक फ्रेमवर्कमध्ये मला काम करायचं होतं. आणि तेव्हा एकदा फिल्मचं शूटिंग झालं कोणत्यातरी ॲक्टरसोबत आणि त्याला पूर्ण स्क्रॅप करण्यात आलं. मग दुसरा ॲक्टर बोलवला गेला. मग मला पुन्हा सिनेमाचं शूटिंग करावं लागलं. तर कित्येकदा तुम्ही दुसऱ्यांदा सीन शूट करू शकता, जे इमोशनल सीन्स आहेत इतके इमोशनल, जे की शेवटला स्पीच आहे माझं पायमध्ये, ते खूप कठीण होतंय. तर तो एक रोल होता. दुसरा इन ट्रीटमेंट एक सीरीज आहे माझी गॅब्रिएल बनसोबत, इन ट्रीटमेंट. त्याचा 3rd सीझन. त्यामध्ये माझी एक कहाणी आहे. माझ्यावर एक पूर्ण सीरीज आहे. ते खूप कठीण होतं.
नेमसेक ला क्रॅक करणं खूप कठीण होतं. काय कारण आहे की हॉलिवूडमध्ये तुम्हाला छोटे रोल्स मिळतात आणि फिल्म रिलीज होता होता त्यांना कट करून आणखी छोटं करण्यात येतं. ते तुम्हाला पसंत आहे. इथे मोठे मोठे रोल्स येतात ते पसंत नाही. हॉलिवूडमध्ये ज्या प्रकारे मी छोटा नाही म्हणणार, कारण तुम्ही स्पायडरमॅन बद्दल सोडा. जिथे नेमसेकचा प्रश्न आहे तिथे मला वाटलेलं की हा मुख्य पात्र नाहीये, पण जेव्हा मी तो सिनेमा पाहिला तर मला कळलं की हा सिनेमा याचीच गोष्ट आहे, तर ते मुख्य पात्र बनलं होतं. लाईफ ऑफ पायचा जो काही प्रश्न आहे, तो तर छोटाच रोल आहे. नाही छोटा त्या प्रकारे आपण म्हणू शकतो, पण ते सेंट्रल कॅरेक्टर होतं. त्यामध्ये तो सिनेमा जेव्हा संपत येतो, सिनेमाचा जेव्हा क्लायमॅक्स येतो, त्यामध्ये खूप काही असतं, खूप ऍक्शन असते. त्या डायरेक्टरने सगळं काही माझ्याच परफॉर्मन्सवर आधारित होतं. त्याने माझ्या खांद्यावर टाकून दिलेलं की हा पूर्ण प्रवास समुद्रातला 100 करोडचा खर्च सगळं तुझ्या खांद्यावर, तू नाही बोलू शकलास तर फिल्म नाही चालणार. तर इतकी मोठी जबाबदारी जी आहे ती निभावणं, मी नाही म्हणत की मी त्याला छोटं असं म्हणू शकेन. इरफान, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले. तुमच्या पर्सनल लाईफबद्दल, तुमच्याबद्दल जे गॉसिप्स आहेत त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला विचारलं. हॉलिवूडमधल्या तुमच्या सिनेमांबद्दल, मुंबई इंडस्ट्रीच्या परंपरांबद्दल. चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं अगदी सफाईदारपणे उत्तर दिलं. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज अंशुल चतुर्वेदी यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला फिल्म स्टार इरफान यांच्यावर. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज अंशुल चतुर्वेदी यांच्या निर्णयाची. अदालतचा संक्षिप्त सारांश असा आहे की इरफानने जी गोष्ट आईला सांगितली होती की मी नाचायला गायला जाणार नाही, ती गोष्ट तुम्ही खरी ठरवली. इंडस्ट्रीमध्ये आलात, पण फक्त नाचण्या गाण्यासाठी नाही आलात. तर तुम्ही जयपूर युनिव्हर्सिटीमध्ये टीचर बनला किंवा नाही बनलात, पण ऍक्टिंग तुम्ही आपल्या इंडस्ट्रीला शिकवत आहात. शिकवत राहा आणि जसं जनता म्हणते, तुमच्या डोळ्यातल्या नशेने सगळ्यांना वेडं करत राहा. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आम्हाला अपेक्षा आहे की इरफान अशाच प्रकारे मुंबईमध्ये, हॉलिवूडमध्ये, भारतामध्ये नाव करत राहो. आपल्या ऍक्टिंगमुळे लोकांचं मनोरंजन करत राहो आणि लोकांना नवीन नवीन शिकवण देत राहो. वेगवेगळ्या भूमिका बजावत राहो आणि अशीच यशाची उंच उंच शिखरे गाठत राहो. आजचा खटला इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.